नमस्कार मैत्रिणींनो. टेस्टी टेल 17 मध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळा चालू आहे आणि उष्णता पण खूप वाढली आहे. उष्णता पण कमी होईल आणि चवीलाही छान असेल आणि या सीझनमध्ये सहज उपलब्ध होईल. तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कशाबद्दल बोलत आहे ते. हो, आंब्यांबद्दल. तुम्ही म्हणाल आंबे तर उष्ण असतात, पण आज आपण बनवणार आहोत कैरीचे पने, जे गुणधर्मांनी थंड असतात. कैरीचे पने थंड असतात. चला तर मग बनवूया कैरीचे पने. त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत. या कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यानंतर कैऱ्या बाजूला काढून आंब्याची सालं काढून घ्यायची. कैऱ्या गरम असल्यामुळं हाताला चटके बसत आहेत, त्यामुळे तुम्ही थंड झाल्यानंतर याची साल काढा. शक्यतो पन्हे बनवण्यासाठी कैऱ्या हिरव्या, कच्च्या आणि कडकच वापरा. त्यानंतर त्याचा गर बाजूला काढून घ्यायचा. माझ्या कैऱ्या आणून 2 ते 3 दिवस झाले आहेत, त्यामुळे त्याचा गर थोडासा पिवळसर निघाला आहे. साधारणपणे माझा हा गर 2 वाटी निघाला आहे. याच्यामध्ये 2 वाटी साखर घालायची. तुम्ही साखर, खडीसाखर किंवा गूळ वापरू शकता. मी या ठिकाणी 2 वाट्या साखर वापरली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा सैंधव मीठ आणि 1 चमचा जिरे घालून याची पेस्ट करून घ्यायची. आंब्यांचा सीझन चालू आहे, तोपर्यंत आंब्याचे भरपूर प्रकार करायचे. कैरीची लोणची, आंब्याचा पापड, आंब्याचा मुरंबा, मेथांबा, कैरीच्या चटण्या, आम्रखंड, आमरस असे कितीतरी पदार्थ आहेत. मी उन्हाळा चालू झाल्यापासून कितीतरी वेळा कैरी आणली पनीर बनवण्यासाठी म्हणून आणि दरवेळेला वेगळेच पदार्थ केले. पण आत्ता ठरवलं होतं की आज पनीर बनवायचे. हे पहा किती छान पेस्ट तयार झाली आहे. आता ही प्युरी हवाबंद काचेच्या भरणीत ओतून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायची. ही जवळजवळ 2 ते 3 महिने सहज टिकते. तसं तर ती वर्षभर टिकू शकते फ्रीजमध्ये. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बनण्यासाठीची ही प्युरी एकदा बनवून ठेवली ना की पूर्ण उन्हाळा होईपर्यंत याचे सरबत चालते. आणि उन्हाळ्यात लिंब खूप महाग होतात, त्यामुळं आपली बचतही होते. आणि जेव्हा ही प्युरी तयार असते ना, आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण पनीर पिऊ शकतो. 1 काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे ही प्युरी टाकायची आणि थंड पाणी ओतायचं. तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुळशीची किंवा पुदिन्याची पानं तुम्ही वापरू शकता. हे गुणधर्माने अतिशय थंड, प्यायलाही थंडगार, व्हिटॅमिन सीने भरपूर आणि पचन सुधारण्यासही मदत करते. आहे ना बहुगुणी पनीर.